हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एग पफ घेऊन आलेली आहे आणि या पफचे जे शीट्स आहेत त्याही आपण घरीच बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मस्त आपले एग पफ तयार झालेले आहेत आणि हे पफ आपण OTG मध्ये बनवलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पफच्या शीटसाठी इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, 3 चमचे तेल आहे आणि चवीपुरती साखर आहे। परत बघा, मसाल्यासाठी इथं मी 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ आहे, हळद आहे, 1 चमचा धने जिरे पूड आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि 3 अंडी उकडून अर्धी करून घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण पफच्या शीट्ससाठी कणिक मळून घेऊयात। बघा, मैदा घेतलेला आहे, याच्यामध्ये मीठ, साखर, तेल हे सगळं घालून द्यायचं आहे आणि अगदी सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेऊयात। जास्त इथं आपल्याला मर्दून घ्यायचं नाहीये, फक्त सैलसर पीठ आता भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, थोडं थोडं पाणी घालून मी इथं पीठ मळत आहे। याच्यामध्ये सोडा, बेकिंग पावडर काहीच घालायचं नाहीये। बघा, सैलसर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत। बघा, तेल थोडंसं जास्त लावायचं आहे। पीठ आपलं थोडंसं रेस्ट करते तोपर्यंत आपण पफमधलं एग स्टफिंग आहे ते तयार करून घेऊया। बघा, अगदी 1 चमचा तेल घेतलेला आहे पॅनमध्ये आणि कांदा घातलेला आहे। कांदा याच्यामध्ये भरपूर लागतो आणि अगदी मार्केट स्टाईल मी तुम्हाला यामधलं जे पफमधलं जे स्टफिंग आहे ते मी करून दाखवणार आहे। बघा, कांदा 1 मिनिट परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये फक्त मीठ घालून देणार आहोत आणि अगदी लो फ्लेमला आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत, म्हणजे अगदी मार्केट स्टाईल आपली भाजी तयार होऊन जाईल। बघा, 5 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी आणि आपण आता परतून घेऊयात। पाणी आटलं की पाणी परत घालायचं, असं करत आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे। कांदा आपला शिजतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। बघा, 10 मिनिटं रेस्ट झालेली आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊयात। परफेक्ट पफ बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळणं हे खूप गरजेचं आहे आणि अगदी कंटाळा न करता 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत या पिठाचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी अगदी घड्याळी 20 मिनिटं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि कांदाही आपला अगदी लो फ्लेमवरती शिजत आहे। तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघा, 20 मिनिटानंतर अजिबात चिकटपणा या पिठाला राहिलेला नाहीये, इतपत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता बघा, या पिठाचे 5 ते 6 गोळे करून घेऊया आपण आणि या गोळ्यांना तेल लावून परत 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। बघा, आपले पफ शीट्सचे गोळे थोडेसे रेस्ट करतायत, तोपर्यंत आपण कांदा बघून घेऊ। बघा, 20 मिनिटं अगदी लो फ्लेमवर भाजून आपला कांदा असा झालेला आहे। अजून एकदा मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि परत एकदा कांदा हा व्यवस्थित भाजून घेणार आहे। तर बघा, 10 मिनिटानंतर अगदी व्यवस्थित असा आपला कांदा भाजला गेलेला आहे। हा असाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे चव खूप छान येते। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून देऊयात सगळे आणि मसाले घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठीच आपल्याला मसाले फक्त परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला जास्त हा कांदा भाजून घ्यायचा नाही। माझ्या पद्धतीने जर तुम्ही कांदा भाजून घेतला तर अगदी मार्केट स्टाईल पफची टेस्ट येणार आहे। बघा, आपला स्टफिंगचा मसाला तयार झालेला आहे। आता थंड होण्यासाठी हा मसाला बाजूला ठेवून देऊयात। बघा, तोपर्यंत
आपले पफ शीट्सचे जे गोळे आहेत तेही व्यवस्थित रेस्ट झालेले आहेत. आता आपण याच्या व्यवस्थित शीट्स करून घेऊयात. तर बघा, पहिल्यांदा हा गोळा घ्यायचा आहे आणि मी इथं कट्ट्यावरतीच व्यवस्थित पसरून घेणार आहे. बघा, सगळ्यात आधी तेल लावलं आहे आणि हाताने व्यवस्थित आपल्याला हे पसरायचं आहे. लाटणं वापरायची गरज नाही आहे. अगदी सैलसर असं पीठ भिजवलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे हाताने दाबत पसरून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त लागतं, यामुळे पफ जे आहेत आपले ते अगदी क्रिस्पी आणि छान असे खस्ता होऊन जातात. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला होता होईल तेवढं हाताने दाबत गोळा मोठा करायचा आहे आणि परत अगदी अलगद हाताने आपल्याला लाटलेली जी ही शीट आहे ती व्यवस्थित ओढून घ्यायची. तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित आपण पीठ मरदलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी पातळ असं आपल्याला ह्याची शीट तयार होत आहे. अशी अगदी पारदर्शक ही शीट व्हायला हवी आहे. जर तुमच्या शीटमध्ये मध्ये होल पडत असेल किंवा फाटत असेल तर हे एकदम नॉर्मल आहे. बघा, व्यवस्थित आपल्याला वडत हे मोठं करून घ्यायचं आहे. अगदी पारदर्शक असं आपल्याला ही शीट तयार करून घ्यायची. बघा, आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला ही मोठी करता येत नाहीये. आता आपण याची पेस्ट्रीची शीट तयार करून घेऊयात. बघा, मी सांगते त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपली पफची शीट तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी मसाला भरून घेऊयात आणि याच्यावरती अर्ध अंड आपल्याला घालून द्यायचं आहे आणि मी सांगते त्या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. बघा, सगळ्यात आधी दोन्ही बाजूनी आपल्याला हे मध्ये घेऊन यायचं आहे आणि परत उरलेल्या 2 बाजू आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा, किती मस्त घरच्या घरी आपण पफची शीट तयार केलेली आहे आणि आपली एक पफ जे आहे ते तयार आहे. असेच मी बाकीचे पफ तयार करून घेतलेले आहेत. आता बघा, OTGच्या ट्रेमध्ये थोडंसं मी ऑइल घातलेलं आहे आणि याच्यावरती आता आपण हे पफ्स ठेवून देऊयात. सगळ्यात आधी बघा, 5 मिनिटं मी OTG प्रीहीट केलेला होता. आता परत 30 मिनिटासाठी आपल्याला हाय टेम्परेचरवर आपल्याला हे पफ भाजून घ्यायचे आहेत. बघा, तुम्ही तुमच्या OTGच्या टेम्परेचरनुसार ॲडजस्ट करून घ्या, पण नॉर्मली 30 मिनिटामध्ये हे पफ्स रेडी होऊन जातात. बघा, 30 मिनिटं झालेली आहेत आणि आपले एक पफ तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आणखी सुंदर कलर हवा असेल तर तुम्ही याला एग वॉश करू शकता. बघा, पफ आता आपण बाहेर काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर पफ तयार झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी खस्ता असे आपले पफ झालेले आहेत. खालच्या बाजूने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता बघा, मी एक पफ तुम्हाला कट करून दाखवते. बघा, सहज पफ आपला कट होतोय आणि एकदम क्रिस्पी झालेल्यामुळे, लेयर सुटल्यामुळे आपला पफ हा असा तुटत आहे. बघा, एकदम भारी आपला एक पफ तयार झालेला आहे. घरच्या घरी आपले एक पफची रेसिपी रेडी आहे. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की एक पफ कसे झाले.